आज आपण एक असं ॲप्लिकेशन पाहणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या मोबाईलची स्क्रीन ही आपल्या संगणकावर मिरर करू शकतो किंवा संगणकावर ओपन करू शकतो। या ॲप्लिकेशनचं नाव आहे लेट्स व्ह्यू। लेट्स व्ह्यू ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी आपल्याला गूगल सर्च बारमध्ये या ठिकाणी लेट्स व्ह्यू असं टाइप करायचं आहे आणि लेट्स व्ह्यू टाइप केल्यानंतर जो पहिला पर्याय येतोय याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे। यानंतर या ठिकाणी डाउनलोडचा पर्याय दिलेला आहे। या डाउनलोडच्या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला हे ॲप्लिकेशन तुमच्या संगणकावरती डाउनलोड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु मी माझ्या संगणकावरती ऑलरेडी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यामुळे मी ही प्रोसेस या ठिकाणी कॅन्सल करतो आहे। संगणकावरती ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवरती अशा प्रकारे हे लेट्स व्ह्यूचे ॲप्लिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। सेम ॲप्लिकेशन तुम्हाला मोबाईलवरती गूगल प्ले स्टोअरवरती जाऊन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मोबाईलवरती देखील याचा आयकॉन अशाच प्रकारे दिलेला आहे। यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर याचा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। हे ॲप्लिकेशन जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हे तुम्हाला सेम वायफाय कनेक्शनवरती कनेक्ट करून घ्यावं लागतील। म्हणजेच तुम्हाला एकाच वायफायवरती तुमचा डेस्कटॉप आणि मोबाईल हे दोन्ही कनेक्ट करून घ्यावे लागतील। हे कनेक्ट करण्यासाठी तुम्ही वायफायचा यूज करू शकता किंवा दुसरा एखादा मोबाईल घेऊन त्याचा वायफाय यूज करून हे दोन्ही गॅजेट त्याला कनेक्ट करू शकता। सेम वायफायला जेव्हा तुम्ही दोन्ही ॲप्लिकेशन कनेक्ट करताल तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याचबरोबर या साइड स्क्रीनवरती या ठिकाणी मी मोबाईलची स्क्रीन देखील दाखवत आहे। आता आपण मोबाईलमधील हे ॲप्लिकेशन प्रथम ओपन करून घेऊया। मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या या QR कोड स्कॅनच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा कॅमेरा अशा प्रकारे ॲक्टिवेट होईल आणि जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या मोबाईलमधून हा कोड स्कॅन करू तेव्हा आपला मोबाईल या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल। हा मोबाईल या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। या ठिकाणावरून अशा प्रकारे बॅकला आल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल ज्या प्रकारे मूव्ह कराल तशा प्रकारे स्क्रीनवरती हालचाल होताना तुम्हाला पाहायला मिळेल। याचबरोबर याच्यामध्ये काही वरच्या बाजूला हे पर्याय दिलेले आहेत। त्याच्यामध्ये ब्रशचा ऑप्शन आहे, त्यानंतर रेकॉर्डचा ऑप्शन आहे, त्यानंतर या ठिकाणी फुल स्क्रीनचा ऑप्शन आहे। याच्यामध्ये तुम्ही रोटेशन करू शकता किंवा फुल साईज स्क्रीन करू शकता। जेव्हा मी फुल स्क्रीनवरती क्लिक करेल तेव्हा अशा प्रकारे आपला मोबाईल फुल स्क्रीन मोडवरती जाईल। याचबरोबर या ठिकाणी तुम्ही ही तुमच्या संगणकाची विंडो या ठिकाणावरून रेकॉर्ड करू शकता। जर तुम्हाला काही हायलाईट करायचं असेल तर या ब्रशचा वापर करून तुम्ही या ठिकाणी ह्या गोष्टी अशा प्रकारे हायलाईट करू शकता। अशा प्रकारे आपण या लेट्स व्ह्यू ॲप्लिकेशनचा वापर करून आपला मोबाईल हा संगणकाशी कनेक्ट करू शकतो आणि आपल्या मोबाईलची मिरर इमेज संगणकावरती तयार करू शकतो। या उलट जर आपल्याला आपल्या संगणकाची इमेज आपल्या मोबाईलवरती मिरर करायची असेल तर या ठिकाणी लेट्स व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये जो दुसरा पर्याय दिलेला आहे तो आपण आता पाहूया। प्रथम या ठिकाणी मी हे डिस्कनेक्ट करतो आहे। डिस्कनेक्ट केल्यानंतर पुन्हा मोबाईलमध्ये मी हे लेट्स व्ह्यू ॲप्लिकेशन ओपन करणार आहे आणि या ठिकाणी जो वरच्या बाजूला कम्प्युटर स्क्रीन
मिररिंग हा पर्याय दिसतो आहे, याच्यावरती मी क्लिक करणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा मी माय पिन याच्यावरती क्लिक करून हा जो कम्प्युटरचा पिन आहे तो मी या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये टाकणार आहे तो, आणि स्टार्ट मिररिंग म्हटल्यानंतर हे मिरर या ठिकाणी तुम्हाला तयार करून मिळेल. आणि अशा प्रकारे कोड टाकल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये देखील आपला कम्प्युटरची स्क्रीन आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळेल. यावरती वेगवेगळे पर्याय तुम्ही संगणकावरचे मोबाईलवरून देखील हँडल करू शकता. अशा प्रकारे मल्टिपल यूज असलेले हे ॲप्लिकेशन नक्कीच तुम्ही एकदा वापरून पहा. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतरांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. त्याचबरोबर आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.